विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा घेऊन बाबर गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केल्यावर मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी सांगलीत राष्ट्रवादीचे शरद पवार यांची भेट घेतल्यावर खानापूर आटपाडीचे माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनीही युवा नेते वैभव पाटील यांच्यासोबत शरद पवारांची भेट घेतली आणि मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे. मध्यंतरी विटा येथे मनमंदिरचे अशोकराव भाऊ गायकवाड यांच्या निवासस्थानीही माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील, ॲडव्होकेट वैभव पाटील, माजी आमदार राजेंद्र देशमुख, ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, रवी देशमुख, विठ्ठलराव साळुंखे, नंदकुमार पाटील आदींची बैठक झाली होती. त्यावेळीही एकास एक उमेदवारी देत वैभव पाटील यांच्या नावाची चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे आता वैभव पाटील की राजेंद्रांना शरद पवार गटाची तुतारी हाती घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आचारसंहिता कधीही लागू शकते. या पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळवण्यासाठीची ही रस्सीखेच चर्चेचा विषय ठरत आहे. तुतारी हाती घेतल्यास प्रचंड चुरस पाहायला मिळणार असल्याची चर्चाही होत आहे. एकूणच सांगली येथील शरद पवारांची भेट घेतल्यावर पुढे काय होणार याकडे तमाम मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.